दिला आहे ना. आपण पाहिलं तर आता सागर जो आहे तो मनसेने दिलेला आहे. जे वृक्षतोड म्हणजे लाकडं जे आहे ती देखील घेऊन हा संपूर्ण प्रशासनाचा निषेध जो आहे. आम्ही सन्माननीय रावसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही या ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज सकाळीच दिनांक 2/4/25 रोजी लेटर दिलं आहे की आपण ह्या ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत जनजागृती मोहीम आखून लोकांना या परिस्थितीत जागृती करून की आपण विद्युत दाहिनीचा वापर करा. जे मयत लोक आहेत मयतांना जवळजवळ विद्युत दाहिनीमध्ये दहन करा, प्रयत्न करा, जेणेकरून लाकूड वाचेल. एक मयत जाळत असताना 300 किलो लाकडाचा नाश होतो. तो हा कुठेतरी होऊ नये त्याकरता आणि प्रदूषणही होतं. आज बघितलं आपण इथे बघा मयत जाळलं जाते, आजूबाजूच्या लोकांना केवढा त्रास होत असतो. तर ह्या गोष्टी कुठेतरी टाळायला पाहिजेत. तर आम्ही लोकांना आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त विद्युत दाहिनीचा LPG दाहिनीचा वापर करा. पत्रव्यवहार आयुक्तांना दिला आम्ही की या संदर्भात तुम्ही जनजागृती मोहीम राबवा म्हणून. शहरामध्ये काही जनजागृती करणार का, बॅनर वगैरे? हो, नक्कीच. पक्षाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक प्रभागात आमच्या वरिष्ठ आहेत त्यांच्या मार्गदर्शनामार्फत की प्रत्येक प्रभागामध्ये अशी मोहीम राबवू, जेणेकरून बॅनर लावून असेच आज आमचे उपशहराध्यक्ष सुशांत डोंबे आहेत ते त्यांच्या इकडे एक स्मशानभूमी होते बालकुम साईडला, तिथे अशाच प्रकारचे बॅनर लागून लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न असेल. बाहेर एक बॅनर लावलेला आहे, मात्र तो बॅनर काय वाटतं जनजागृती? बॅनरची साईज तुम्ही आता बघितली असेल, तो बॅनर जवळजवळ 1.5x2चा असेल. तो काळोखात दिसणार पण आणि लटकवला आहे कसा तो निदर्शनात दिसत पण नाही लोकांच्या. तर अशी कुठेतरी प्रत्येक ठिकाणी आज महानगरपालिकेच्या अंतर्गत बसस्टॉप आहेत, काही मोठमोठ्या होल्डिंग्स आहेत. अशी आमची विनंती आहे की तुम्ही मोठमोठ्या प्रमाणात अशी जनजागृती करा जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचेल. सर, ज्याप्रमाणे जनजागृती व्हायला पाहिजे होती विद्युत दाहिनीची त्याप्रमाणे महापालिकेच्या वतीने होत नाही आहे. याचा लाकूड वखारेवाल्यांसोबत हातमिळवणी केल्यामुळे हे नक्कीच असू शकतं असं मला वाटतं की आपण बघितलं असेल ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत योजनेच्या अंतर्गत म्हणजे जे विकासाच्या अंतर्गत जी झाडं तोडली जातात त्याच्या अगोदर ते झाडाचे घ्यायला त्याची आम्ही राजकीय क्षेत्रात वावरत असताना आम्ही कित्येक वेळा बघितलं की पहिले ते कॉन्ट्रॅक्टर आले असतात ते झाड विकत घ्यायला. असे आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेले आहेत. आणि जसं नसतं केलं तर ते फ्री झाडं आले असेल, इथे आले असेल फुकट, लोकांना घ्यायला नसेल लागले. 5-5 हजार रुपयाची लाकडं का घेतली असेल लोकांनी, तर ती इथंच आणली असती, लाकडं ठेवली असती तर लोकांना मोफत पण भेटली असती. पण ते कुठेतरी याचा लागेबंदी असते वृक्ष लागवड प्रतिकरणाची आणि त्याचे साठे लोटं असू शकतं. आता त्या आर्थिक व्यवहार होऊ शकतो. विद्युत इथं LPG म्हणून मोफत वाहिन्या आहेत, काही अशा वाहिन्या ठेवल्यात लाकडावरती जातात, जास्त लाकडावरती जास्त ठेवण्यात आलेलं आहे. ते देखील काम येणाऱ्या काळात विद्युत वाहिन्या देखील होणार असं देखील म्हणणार आहे पालिकेकडे. जास्तीत जास्त विद्युत वाहिन्या होणं गरजेचंच आहे ना. तुम्ही जनजागृती केल्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त कळायला लागेल. शेवटी कसं असं मागणी तसा पुरवठा. जर जास्त माहिती आली तुम्हाला जास्तीत जास्त आज इथेच बघा 4 आहेत विद्युत वाहिन्या, पण इथे आता 2 माहिती तुम्हाला जाताना दिसत असेल. एक माहिती इकडे आहे ना, आता एकाची लाकडं पडली. का नाही लोक याचा वापर करत? जर जनजागृती केली असती ठाणे महानगरपालिकेने तर याचा वापर झाला असता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.